मान सन्मान या ठिकाणी केला जाईल। आणि चला सर्व विजयी टीमचे सर्व कर्णधार आपण देखील यायचे आहे। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी होईल। आणि चतुर्थ क्रमांकावरती समाधान मानलंय एकलव्य भिलवले टीम, आपण या इकडे। तृतीय क्रमांकावरती समाधान मानलंय चिखलगाव। चतुर्थ क्रमांकावरती समाधान मानावं लागेल ते चिखलगावने, तृतीय क्रमांकावरती समाधान मानावं लागेल ते एकलव्य भिलवले। द्वितीय क्रमांक या ठिकाणी अगदीच गोलेवाडे आणि प्रथम क्रमांक या ठिकाणी अगदीच खानाव टीम। तर चला सर्व विजयी कर्णधार या, आपण जास्त वेळ घेणार नाहीयेत, लगेच आपण या ठिकाणी बक्षीस वितरण या ठिकाणी करणार आहोत। या विलास मावती साहेब या आपण। तर या ठिकाणी आपण जास्त वेळ घेणार नाहीत, लगेच बक्षीस वितरण या ठिकाणी पार पाडणार आहोत। तर या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तो चिखलगाव संघनायक या आपण, आणि ते पारितोषिक देतील। आमचे गंगाराम धोरे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम या ठिकाणी देऊन सन्मानित करायचे निश्चितच चिखलगाव टीमला। तर निश्चितच चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन या ठिकाणी कॅमेरामॅन हे क्षणचित्र कव्हर करायचं, थोडं समोर जा, जवळ जायचं। चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला चिखलगाव संघ, तर निश्चित तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे या ठिकाणी निश्चितच एकलव्य भिलवले संघ। चला या एकलव्य भिलवले संघ नायक आपण देखील या, एकलव्य भिलवले संघ नायक या आपण। तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला एकलव्य भिलवले संघ, निश्चितच आपण यायचं अगदीच। तसेच या ठिकाणी सुनील शिर्के देखील या ठिकाणी उपस्थित, त्यांना देखील विनंती करेन की आपण समर्थन कक्षामध्ये यायचं आहे। अगदीच आपण तत्पूर्वी काही मान्यवरांचा इथेच मान सन्मान करूयात। अगदी या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी संजयजी वाघमारे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सन्मान या ठिकाणी करतील। नरेश पवार यांना विनंती करेन की मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या इथेच मान सन्मान करायचं आहे। चिखलगाव टीमला लांब जायचं होतं, त्याच्यामुळे आपण त्यांना ते पारितोषिक दिलंय। तर या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल। संजयजी वाघमारे अगदीच एकलव्य भिलवले टीमचे एक जबरदस्त आयोजक, नाईट रजनी शिंकलेचे एक यशस्वी आयोजक, आणि त्यांचे यथोचित मान सन्मान या ठिकाणी करतील। या स्पर्धेचे मुख्य आयोजक नरेश पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय। तसेच या ठिकाणी विलास मावटी यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जाईल। गेले 4 दिवस आम्हाला लाईटची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झाल्या, आणि तो सन्मान पुन्हा एकदा रवींद्र वाघमारे आपण आपल्या शुभ हस्ते करायचा। कल्पतरू स्टाफने आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं, आणि निश्चितच तसेच आमचे दोन्ही ऑफिशियल पंच सुनील वाघमारे आणि संजय वाघमारे आपण देखील या। तर या ठिकाणी सुनील मुकणे यांचा देखील यथोचित मान सन्मान गेल्या आजच्या दिवसामध्ये खूप चांगली पंचाची कामगिरी राहिली ते सुनील मुकणे यांची, आणि त्यांच्या यथोचित मान सन्मान या ठिकाणी स्पर्धेच्या तसेच संजय वाघमारे यांचं देखील यथोचित आजच्या दिवसामध्ये खूप चांगली पंचाची कामगिरी राहिली आहे। संजय वाघमारे यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल। तर रवींद्र वाघमारे जा आपण, त्यांचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे। नवनाथ हिलम या, मंगेश या आपण समोर या। तसेच किरण पवार यांचा यथोचित मान सन्मान करतील नवनाथ हिलम या आपण, त्यांचा देखील गेल्या 4 दिवसामध्ये जबरदस्त पंचाची कामगिरी राहिली ते किरण पवार यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय। अतिशय चांगली पंचाची कामगिरी, त्यांचा यथोचित मान सन्मान करतील स्पर्धेचे मुख्य आयोजक नवनाथ हिलम यांचे शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय। तसेच आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक अनंत देशमुख यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी करतील। आयोजकांना विनंती करेन त्यांचा मान सन्मान करायचा आहे। आणि अगदीच या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी अनंत देशमुख यांचा यथोचित मान सन्मान, तसेच गंगाराम धोरे यांचा देखील मान सन्मान या ठिकाणी केला जाईल, त्यांचा देखील सन्मान करायचा आहे।
मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. तसेच आमचे केटीसी लाईव्ह इव्हेंट्स तसेच आमचे केटीसी लाईव्ह इव्हेंट गेले 4 दिवस आम्हाला ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खूप चांगलं मोलाचं सहकार्य लाभलं, खूप चांगली क्वालिटी विथ क्लॅरिटी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी या स्पर्धेसाठी संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली 4ही दिवस त्यांचे यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. आयोजक नवनाथ हिलम यांच्या शुभ हस्ते मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातो. तसेच प्रभाकर देशमुख यांचा देखील सन्मान प्रभाकर देशमुख यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि अगदीच या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी पार पडलाय आणि यानंतर आपण सरळ बक्षीस वितरण समारंभाकडे जाणार आहोत. यावेळेस स्तुती क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं एकलव्य भिलवले टीमनं आणि मी विनंती करेन विलास मावदे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते स्तुती क्रमांकाची ट्रॉफी देऊन सन्मानित करायची एकलव्य भिलवले टीम आणि रोख रक्कम देऊन त्यांना सन्मानित करायचं. समोर जा कॅमेरा मॅन एशियन चित्र टिपायचं. तसेच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी फटकावले गोलेवाडी टीमनं. चला या गोलेवाडी टीमचा कर्णधार आणि ते द्वितीय पारितोषिक या ठिकाणी देतील आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक अनंत देशमुख यांनी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते ते द्वितीय पारितोषिक या ठिकाणी देऊन सन्मानित करायचं आहे. रोख रक्कम आणि द्वितीय पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. तसेच या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलेला संघ खानाव संघ. चला संपूर्ण टीम या आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेन प्रभाकर देशमुख यांना विनंती करेन की आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी चला संपूर्ण आयोजकांची टीम या. संपूर्ण आयोजकांची टीम यायचे प्रथम क्रमांक देण्यासाठी रोख रक्कम या स्पर्धेचं 20,000 आणि भव्य ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं खानाव टीमला.